एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। त्यानंतर सन्माननीय जयसिंगजी भोसले साहेबांना सुद्धा एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचाही सत्कार करणार आहोत। तसेच सन्माननीय निशांतजी भगत यांना सुद्धा आपण एक छोटंसं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। आणि तदनंतर संतोषजी पालकर साहेब या आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांचा आभार व्यक्त करीत आहोत। त्यानंतर सन्माननीय इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब वाशीहून आज तुषारजी पाटील आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत। तर तुषारजींना मी विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय। कोरडे साहेबांच्या वतीने आपला सुद्धा एक छोटासा सत्कार आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत। खूप खूप धन्यवाद तुषारजी, आज आपण इतक्या लांबून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार। आणि आज 11 काळा चौकी आणि या स्पर्धेच्या वतीने मी गुरुप्रसादजी पांचाळ यांना विनंती करेल, आज रत्नागिरीहून वाजे साहेब आपल्या व्यासपीठाला भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत। या स्पर्धेला या ठिकाणी भेट देण्यासाठी ते आज आवर्जून इथे उपस्थित राहिलेले आहेत। त्यांना मायेची एक उबदार अशी शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह देऊन आपण वाजे साहेबांचा सुद्धा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करीत आहोत। खूप खूप धन्यवाद वाजे साहेब, आज इतक्या लांबचा प्रवास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमच्या प्रेमापोटी आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक आभार। तर जास्त वेळ न घालवता स्पर्धेला सुरुवात झाली आहे, तर लगेचच आपण वळूया समालोचन कक्षाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपल्यासोबत आवाज जोडला जाईल तो आपल्या शिवडी विधानसभेचा एक युवा टॅलेंटेड उदयोन्मुख समालोचक अभिषेक पाटील यांचा। धन्यवाद। धन्यवाद रोशन, जातोय मॅचच्या दिशेने। मॅचला देखील सुरुवात झाली आणि स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे। 5 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत। दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध। माननीय श्री रवींद्र कोरडे साहेबांचा 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिवशी ओराम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। विशेष संकल्पना देखील आणली गेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये। स्टेशन वाईज असे एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि पहिला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धिविनायक 11 काजूरमार्ग त्यांच्या विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स मालाड। अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा पहिला उद्घाटनीय सामना 5 धावा धावफलकावरती झालेले आहेत। पहिलं षटक, चांगला बॉल, यावेळेला यष्टीरक्षक देखील बीट झालेत आणि बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय। 22च्या स्वरूपातल्या या 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9व्या आकड्यावर। पहिलं षटक मार्गस्थ आहे, 9 धावा धावफलकावरती झाल्या आहेत। चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम सिद्धिविनायक 11 काजूरमार्ग या संघाकडून। नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाने जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे। पुढचा बॉल, यावेळेला बॅटची कडा, यष्टीरक्षक आहेत त्या ठिकाणी। चांगला प्रयत्न, यष्टीरक्षकाने पकडला झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ। पहिली विकेट, पहिला धक्का, काय झेल फ्लातून कॅच यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले। आणि पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त देखील झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि एक गडी माघारी परतलेला आहे टीम सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग या संघाचा। फिरोज खान त्या ठिकाणी होते यष्टीरक्षक आणि त्यांच्याच माध्यमातून पकडला गेलेला झेल आणि म्हणूनच की काय पहिला विकेट ओमकार पाटील या ठिकाणी माघारी परतलेत। नवीन बॅटर प्रज्योत पाटील फलंदाजीसाठी। या पुढील सामना असणार आहे उमरथंड संदेरी विरुद्ध शिव 11 घाटकोपर। षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे। डावखुरा गोलंदाज महफूज गोलंदाजीसाठी आलेत। डावखुरा गोलंदाज आहे महफूज। महफूज पहिला बॉल
चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय महफूज यांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच उमर थंडर्स अंधेरी विरुद्ध शिव 11 घाटकोपर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण त्वरितच आयोजन समितीची संपर्क साधायचा आहे आणि जो आपला किट आहे तो घेऊन जायचा आहे. या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. यावेळेला गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. क्लासिकल अंदाजामध्ये बरोबर गॅप शोधून काढला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बरोबर या बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. निकेतच्या बॅट मधून 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला काय घडतंय मॅच मध्ये, विकेट, फलंदाज बाद. आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय सिद्धिविनायक कांजूरमार्ग या संघासाठी. कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेले आहेत. अनिकेत या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर वीरेंद्र आलेत मैदानामध्ये. उमर थंडर्स अंधेरी विरुद्ध शिव 11 घाटकोपर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण त्वरितच आयोजन समितीची संपर्क साधा. षटक क्रमांक 2 चा खेळ. आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाजाने हाताळले. धावबाच्या स्वरूपातली ही विकेट आणि आता मात्र वीरेंद्र फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. प्रज्योत पाटील. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर शफल येऊन फटका खेळलाय. बॅटची कडा घेऊन बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फरार होताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. सुरुवात चांगली झाली आहे टीम सिद्धिविनायक कांजूरमार्ग या संघासाठी. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स मालाड दोन जर आपण पाहिलं तर दोन्ही सलामीवीर फलंदाज या ठिकाणी माघारी जरूर परतलेत. हा टीम शिव 11 घाटकोपर. कर्णधार विनंती आहे आपण त्वरितच आयोजन समितीची संपर्क साधा. शिव 11 घाटकोपर. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, स्विच हिट करायचा होता फलंदाजाला. फटका त्याचा फसतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाकडून गोलंदाजीसाठी आलेत. आपण पाहिलं तर महफूज षटक क्रमांक 2 हाताळत असताना त्यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला 1 बाउंड चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी आणखीन एक रुबाबदार दिमागदार येतोय चौकार वीरेंद्रच्या बॅट मधून. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 21. 2 गडी बाद टीम सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग. सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. या पुढील सामना असणार आहे उमर थंडर्स अंधेरी विरुद्ध शिव 11 घाटकोपर. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. विनंती असेल शिव 11 घाटकोपर आपण त्वरितच आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डावखुरा गोलंदाज सलमान यांना आमंत्रित केलं जाईल तिसरं षटक हाताळण्यासाठी.
सलमान आलेत गोलंदाजीसाठी. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा. सलमान यांचा पहिला बॉल, प्रचंड वेग आहे गोलंदाजाकडे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाज सलमान यांनी. पुढचा बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी सलमान निर्धाव हाताळत आहेत. वीरेंद्र जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आपण पाहतोय प्रज्योत पाटील. त्यांच्याच बॅटमधून आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये 2 चौकार देखील पाहायला मिळाले होते. तेच प्रज्योत नॉन स्ट्रायकिंग एंडला कानमंत्र दिलाय फलंदाज विजेंद्र यांना. यावेळेला व्हॉट शॉट, अगदी रुबाबदार क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. येतोय रुबाबदार षटकार वीरेंद्रच्या बॅटमधून. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकणारा खेळाडू ठरलाय वीरेंद्र आणि त्याच्याच बॅटमधून हा षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 27 या आकड्यावर. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतोय वीरेंद्रच्या बॅटमधून. पुढचा बॉल लो फुल टॉस. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता, फटका त्याचा फसतोय. यष्टीरक्षकाने बॉलला अडवलंय, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता मात्र जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मधील. डावखुरा गोलंदाज सलमान गोलंदाजीसाठी. चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळले. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या षटकाराच्या मदतीने. यावेळेला देखील प्रचंड वेग, फलंदाज देखील बीट झाले आहेत, यष्टीरक्षक देखील बीट झाले आहेत. 22च्या स्वरूपातल्या या 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 31 या आकड्यावर. एकतीस धावा धावफलकावरती झाल्यात. 31 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सलमानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 31 धावा धावफलकावरती झाल्यात आणि षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. टीम सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग. म्हणजेच 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर अंकुर येत आहेत. सर वेट, हा वेट सर. चालू करा सर, मॅच चालू करा. अंकुर आले गोलंदाजीसाठी. 4थं षटक अंकुर. अंकुरचा पहिलाच बॉल. यावेळेला प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार होऊन जर आपण पाहिलं तर बॅटरच्या बॅट मधून देखील 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. वेगाला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत फलंदाज.
प्रज्योतच्या बॅटमधून या 4 धावा येताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 35 या आकड्यावर. अंकुरकडे वेग आहे, वेग जरूर आहे, पण फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर प्रज्योत पाटील त्याच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत या मॅचमध्ये. तोच प्रज्योत पाटील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून हा देखील बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फरार होताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी लगातारचा दुसरा चौकार या ठिकाणी प्रज्योत पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 39 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये प्रज्योत पाटीलच्या बॅटमधून 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. तोच प्रज्योत पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिला सामना या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ. यावेळेला लो फुल टॉस, पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत जरूर, बॉलला अडवतील. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर धावून पोहोचते धावफलकावरती 40 या आकड्यावर. 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा धावफलकावरती झालेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अंकुर आले. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज आपण पाहतोय 4थं षटक हाताळत असताना. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा शफल झाले. शफल होऊन या बॉलला देखील जर आपण पाहिलं तर पाठवले त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार जर आता आपण पाहिलं तर वीरेंद्रच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 44 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्लासिकल अंदाजामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला अक्षरशः फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. वीरेंद्रने मिळतील धावा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 50 या आकड्यावर. सिद्धिविनायक 11 कांजूरमार 50 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडेसे सफल देखील झाले होते फलंदाज आणि म्हणूनच की काय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 4चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. म्हणजे 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत टीम सिद्धिविनायक 11 कांजूरमार. 50 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट टीम सिद्धिविनायक 11 कांजूरमार. पुढील सामना असणार आहे उमर थंडर्स अंधेरी विरुद्ध शिव 11 घाटकोपर. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. आपण याची नोंद घ्यायची कर्णधार. नवीन गोलंदाज 5वं षटक हाताळण्यासाठी सलमान यांना आमंत्रित केलं जाईल. हा देखील डावखुरा गोलंदाज आहे सलमान आणि तेच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. माननीय श्री रवींद्र कोडे साहेबांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. विशेष संकल्पना स्टेशन वाईज म्हणजेच मुंबईतील एकूण 16 संघ, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मुंबई उपनगरमधील देखील काही संघ आहेत. असे एकूण 16 संघ आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्टेशन वाईज विशेष संकल्पना देखील आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून.
सलमान यांचा पहिला बॉल, यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची कडा यष्टीरक्षकाने झेल पकडलाय आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रज्योत पाटील यांची खेळी संपुष्टात आली आहे. प्रज्योतच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एकूण 17 धावा 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तोच प्रज्योत पाटील आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आहेत अजय ढोपावकर, नवीन बॅट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अजय आले. पहिला बॉल खेळत असताना जर आपण पाहिलं तर पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हरस्टेपिंग पंचांनी पडताळलंय आणि नो बॉल या ठिकाणी सर अवी परब या ठिकाणी इशारे देताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट ऑन आहे, म्हणजेच फलंदाजाला सुवर्ण संधी देखील आहे. फ्री हिटचा बॉल, चांगला बॉल हाताळलाय गोलंदाज सलमान यांनी. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये बॉल पर्यंत पोहोचतील. रन मात्र मिळेल एक. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 52 या आकड्यावर. 52 ऑन अ बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय सलमान यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये आहे. बॉल क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. बॉलच्या खाली पोहोचत असताना अगदी सोप्पा झेल आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. वीरेंद्र याची खेळी संपुष्टात. श्रीच्या माध्यमातून पकडले गेलेला झेल. फुल पाटील नवीन बॅटर आलेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5चा खेळ मैदानामध्ये रंगतोय. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय आणि पहिली मॅच, पहिला उद्घाटनीय सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. फॉलोथ्रू मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, तोपर्यंत एक छोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 53 या आकड्यावर. यावेळेला देखील चांगला बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला, थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 5चा खेळ देखील समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 53 आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. नेक्स्ट मॅच उमर थंडर संदेरी विरुद्ध शिव इलेव्हन घाटकोपर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये यायचंय. उमर थंडर संदेरी विरुद्ध शिव इलेव्हन घाटकोपर. कर्णधार विनंती असणार आहे टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये या. 53 धावा धाव फलकावरती झाल्यात. 53 ऑन अ बोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ आहे.
हकीब आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नेट ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये आणखीन किती धावा येतील? 53 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिलाच बॉल स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन केले हकीब यांनी. आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील गुडेकर नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. यावेळेला हवेमध्ये आहे बॉल. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जज करतायत अगदी सोप्पा झेल, आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग या संघाची. 54 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 54 ऑन अ बोर्ड. नवीन बॅटर आहेत अनिश आलेत फलंदाजीसाठी. 54. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॅटची आतली कडा यष्टीरक्षकाने पकडलाय झेल, आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट. अनिश देखील या ठिकाणी माघारी परतलेत. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. फिरोज यांनी आणखीन एक झेल या ठिकाणी पकडलेला देखील आहे. उमर थंडर संदेरी या संघाची कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल शिव 11 घाटकोपर कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. शिव 11 घाटकोपर कर्णधार विनंती असणार आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल. गोलंदाजीसाठी हॅट्रिकची सुवर्ण संधी देखील आहे. फलंदाजीसाठी नवीन बॅटर सुमित आवटे आले फलंदाजीसाठी. सुमित आवटे आले फलंदाजीसाठी. सुमित आवटे. हो, सुमित आलेत आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सुमितच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. गरज होती संघाला, कारण गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर हकीम आलेत. लगातारच्या 2 विकेट आल्यानंतर सुमित आले फलंदाजीसाठी, आणि पहिलाच बॉल खेळत असताना त्यांच्याच बॅट मधून षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 60 या आकड्यावर. 60 धावा धावफलकावरती झालेत. आणखीन एक बॉल. यावेळेला देखील गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवले जरूर. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, दुसरी धाव या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्ण करत असताना पंच मात्र या ठिकाणी थर्ड अंपायर म्हणजेच रिव्ह्यू या ठिकाणी घेताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एडला यस नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर सुमित आवटे यांनी सांगितलं यस, आणि हा कॉल देत असताना आता मात्र पंचांनी निर्णय दिलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय विजयजी केनी आहेत, आणि त्यांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. चला, शिव 11 घाटकोपर कर्णधार विनंती असेल टॉससाठी या.
शिव इलेव्हन घाटकोपर विरुद्ध उमर थंडर संदेरी. उमर थंडर यस फलंदाज बाद घोषित करण्यात आलेला आहे. विजय केनी यांचा इशारा आला. या ठिकाणी फलंदाज बाद आहेत. नवीन बॅटर आहेत विशाल. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. सुमित यांचा एसटी रक्षक आहेत त्या ठिकाणी आणि आणखीन एक फलंदाज धावबाच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परत आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 61 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उमर थंडर संदेरी विरुद्ध शिव इलेव्हन घाटकोपर. मी गुरुप्रसादजी पांचाळ यांना विनंती करेन आपण पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आमच्यासोबत दोन्ही संघांचे कॅप्टन आहेत. एका बाजूला उमर थंडर संदेरी आणि दुसऱ्या बाजूला शिव इलेव्हन घाटकोपर. दोन्ही संघाचे संघनायक आहेत आणि टॉस का बॉस मध्ये आमच्यासोबत आज AK11 काळा चौकी संघाचे महानायक सन्माननीय गुरुप्रसादजी पांचाळ आहेत. हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. कोण कॉल करणार? ठीक आहे. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जो आहे उमर इलेव्हन अंधेरी अर्थात उमर थंडर्स अंधेरी या संघाने जिंकलेला है. सर सबसे पहले तो आज आपने टॉस जीता है, डिसीजन क्या होगा? हम लोग फील्डिंग करेंगे. और स्टेशन वाइज क्रिकेट जो एक नया फॉर्मेट यहाँ पर आपको खेलने का मौका मिला है, जैसे कि आपके लोकल प्लेयर्स को आज यहाँ पर खेलने का मौका दिया है ऑर्गेनाइजर्स ने, तो उसके बारे में क्या कहना चाहोगे? अच्छा है बहुत. हम लोग के भी सब यंगस्टर है, कोई सीनियर प्लेयर 1-2 प्लेयर है. अच्छा है, मतलब मौका मिलेगा सबको. और कला चौकी के इस शहीद भगत सिंह मैदान का कैसा अनुभव रहा है? इसके पहले कितने बार खेल चुके हो इस मैदान पर? इससे पहले भी मैं खेल चुका स्टेशन वाइज में, रब्बर टूर्नामेंट में. अच्छा ग्राउंड है, अच्छा होता है मैच. तो पहले आप क्या करना चाहोगे? हम लोग बॉलिंग करेंगे. कितने रनों तक रोकोगे सामने वाली टीम को? 6 ओवर का मुकाबला है, देखते 50 के अंदर रोकने. तो बहुत सारी शुभकामनाएं आपकी टीम को इस मॅच के लिए. दुसऱ्या बाजूने शिव इलेव्हन घाटकोपरचे कर्णधार आमच्यासोबत आहेत. टॉस समोरच्या टीमने जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे. त्यांनी सांगितलं 50च्या आतमध्ये रोखायचा तुम्हाला प्रयत्न ते करतील, परंतु तुम्ही जर टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण प्रथम फिल्डिंगच केली असती. आणि 6 ओव्हरची मॅच आहे. या फॉर्मॅटमध्ये खेळताना कसं वाटणार, काय अनुभव असेल आणि या मैदानाबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन तर खूप छान आहे आणि ग्राउंड सुद्धा छोटा आहे, त्याच्यामुळं बॅटिंग ऑर्डर मला तर वाटतं चांगली करेल. तर अशी कोण खेळाडू आहे तुमच्या टीमकडे ज्यांच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असणार आहेत? कारण स्टेशन वाईज क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडूंना म्हणजे तुमच्या घाटकोपर परिसरातील जे उदयोन्मुख खेळाडूंना त्या ठिकाणी चांगली संधी मिळते, तर कोणावर जास्त विश्वास आहे किंवा कोणाकडून जास्त अपेक्षा तुम्हाला आहेत आज या स्पर्धेमध्ये? अपेक्षा असं काय नाही, सर्वच खेळाडू आमच्या घाटकोरमध्ये चांगलेच आहेत. सगळ्यांकडून अपेक्षा 100% असणारच. तर जास्त वेळ न घेता आपण लगेच सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा आपण या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी 62 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो सिद्धिविनायक इलेव्हन कांजूरमार्ग संघाच्या विरोधात शिफा स्ट्रायकर्स मालाड संघाला. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. पुन्हा एकदा जाऊया मात्र या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील सामन्याचा टॉस पूर्ण झालेला आपण पाहिला. त्यामध्ये मात्र नाणेफेक जिंकली ती उमर थंडर्स अंधेरी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि निमंत्रित केलं गेलंय ते शिवशक्ती इलेव्हन घाटकोपर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी.
दरम्यान चालूच असलेला सामना आपण बघत आहात. एका बाजूला आपण बघतोय ते सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग संघ प्रथम फलंदाजी करत 61 धावा त्यांच्या संघानं बनवल्या आणि आता मात्र शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला 62 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षकांसोबत सलामीची जोडी मात्र तिकडे दुसऱ्या बाजूने शिफा स्ट्रायकर संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. या मॅचच्या ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत स्थानिक पंच सुबोधजी गडसे आणि त्यांच्या समवेत मात्र मॅन फ्रॉम टॉम्बे कोळीवाडा अभि परब सर आणि आमचे तिसरे पंच म्हणून विजयजी केने आज आमच्या सोबत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित. तर आलेल्या तमाम मान्यवरांचं, तमाम खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आरके ट्रॉफी, आरके चषक 2024च्या या वेगळ्या संकल्पनेवर आधारित या भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर पंचांचा ग्रीन सिग्नल, नवीन डावाची होते सुरुवात. 62 धावांचा पाठलाग आज या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळेल शिफा स्ट्रायकर्स मलाड. नाबेद आणि झैद सलामीच्या जोडीमध्ये आलेले दोन फलंदाज. तर बॉलिंग मार्कवरती मात्र पहिल्या ओव्हरसाठी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन समाज मंदिर एंड कडून सुमित गोलंदाजीसाठी सज्ज. सुमित आवटी आज या खेळाडूच्या नावाची बरीच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुमित आवटीच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर पावसाळी रबर बॉल हंगामातली लेजंड ट्रॉफी आम्हाला आठवते, ज्या माध्यमातून मात्र त्याच्या गोलंदाजीतला एक आठवणीत राहणारा स्पेल त्याने हाताळला होता घाटकोपरच्या भटवाडीच्या मैदानामध्ये. आणि तोच सुमित आवटी, ज्याला मात्र आपण सध्याच्या घडीला मात्र टेनिस क्रिकेट विश्वाचा बुमरा म्हणून ओळखतोय, असा सुमित आवटी मात्र गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेने मात्र त्या ठिकाणी नावेदनं आपल्या वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलंय आणि सामन्याची सुरुवात केली आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होईल. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळी संकल्पना आणि त्यावर आधारित मात्र ही स्पर्धा आपण बघतोय. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, शॉटम जॅम केलाय अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जातो मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार या दुसऱ्या डावातून येत असताना झैदच्या बॅटमधून. आणि हीच वेगळी संकल्पना तुम्हाला या स्पर्धेदरम्यान अनुभवायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र जास्तीच्या धावा कशा जमवता येतील याच्याकडे मात्र फलंदाजांचा कल असेल. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर 2च क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आउटर सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामधला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यापैकीचा दुसरा क्षेत्ररक्षक आता मात्र मिड विकेट बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चौकार झैदच्या बॅटमधून या डावातला येतोय. अनुभव मात्र त्या ठिकाणी वापरावा लागेल. स्थानिक क्रिकेटमधून मात्र आता काळा चौकीच्या या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती खेळत असताना यावेळेला फॉरवर्ड लेनचा बॉल मिड ऑफ. 2 खेळाडू मात्र इनर सर्कल मध्ये आहेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र बॉल खेळलेला असताना मात्र हा फटका, त्यात बरीचशी ताकद नव्हती. बॉलला अडवलं जाते. एकाच धाब्यावर झैदला मात्र समाधानी राहावं लागतंय. सन्माननीय रवींद्र कोरडे साहेबांच्या 50व्या वाढदिवसाचा औचित्य साधून 11 काळा चौकी यांच्या माध्यमातून या स्टेशन वाईज क्रिकेटचं भव्य आयोजन आपण या 2 दिवसात अनुभवणार आहोत. तब्बल मुंबई आणि उपनगरातील 16 संघ या स्पर्धेदरम्यान सहभागी झालेले आहेत. 1 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार या स्पर्धेदरम्यान अंतिम विजेत्यासाठी, तर उपविजेत्याला मात्र 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. पुन्हा एकदा मात्र लेंथ मध्ये बदल केला. फॉरवर्ड लेनचा बॉल तो मात्र जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडूंना विनंती आहे, आपण कोणीही मैदानामध्ये चालायचं नाहीये, कोणीही बॉल अडवायचा नाहीये. सुंदर फटका तिकडे मात्र खेळला गेला. चौकाराची घोषणा मात्र पंच करतायत. 4 धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती. सुमितचा नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र पायावर मारा करण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेत मात्र चेंडू जातो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक घनाघाती प्रहार जातो. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतो आणखीन एक आरके चषक चौकार. नावेद मात्र स्ट्राईकवर होता. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांना थोडासा अडथळा निर्माण करून ठेवलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे मात्र फलंदाजांनी उचलायला सुरुवात केली आहे. लगातारचे येणारे हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावसंख्येकडे लक्ष टाकायची गरज आहे. 14 धावा सध्याच्या स्थितीला मात्र या सुरुवातीच्या ओव्हरमधून येत असताना
पुन्हा एकदा मात्र फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा कव्हरवर आता मात्र फिल्डर सजवला गेलाय. एकेरी धाबेची पुन्हा एकदा भर पडते धावफलकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ या एकेरी धाबेसोबत मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. या 6 षटकांच्या पहिल्या ओव्हरमधून आपण धावसंख्येवर 15 धावा पाहू शकाल. एक चांगली सुरुवात मात्र करून दिली ती नावेद आणि झैदच्या जोडीने शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला. 62 धावांचा पाठलाग करायचा असताना या 6 षटकांच्या सामन्याच्या पहिल्या षटकामधून पॉवर प्लेच्या ओव्हरमधून 15 धावा शिफा स्ट्रायकर्सच्या खात्यामध्ये. विरोधी संघ आपण बघतोय सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग. सुमित आवटेचे हे प्रथम षटक मात्र समाप्त होत आहे आणि या प्रथम षटकातून 15 धावांचा आकडा जमवल्यानंतर आता मात्र दुसऱ्या षटकाकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. सुरुवातीची दोन्हीही षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं असणार आहेत, ज्यामध्ये आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सावंत. लांब पल्ल्याचा आणखीन एक गोलंदाज कांजूरमार्ग संघाकडून मैदानावर दाखल होताना समाज मंदिर एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट अनिकेत सावंतचा पहिला बॉल नावेदसाठी. हलक्या हाताने मात्र चेंडू हाताळला. इथे मात्र कुठेतरी चकमा दिलाय फलंदाजाला. थोडासा कमी गतीने हाताळलेला चेंडू आणि लेंथही तितक्यात चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र नावेद बीट होतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते ती षटक क्रमांक 2 ची. यावेळेला वॉर्कर करण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. स्टेशन वाईज क्रिकेटची एक वेगळी संकल्पना, त्यातल्या त्यात आपण पॉवर प्लेची मॅन्डेटरी 2 षटकं पाहतोय, ज्यामधून बऱ्यापैकीच्या धावा सुरुवातीच्या ओव्हरमधून घेतल्या गेल्या. परंतु या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात आता मात्र एक अजून खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर निघतोय. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना आता मात्र हा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. एक निर्धाव चेंडू आणि एक सिंगल धाव अशी मात्र सुरुवात या दुसऱ्या षटकाची. स्ट्राईक वरती मात्र या वेळेला डावखोरी हाताचा फलंदाज झैद. बॅट भिरकावली, स्विंग अँड मिस. चांगला टप्पा, खूप चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं अनिकेत सावंत कडून. गुडलेंथवर स्पॉट केलेला बॉल होता. गतीमध्ये चांगलं परिवर्तन होताना पाहायला मिळतं अनिकेत कडून. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न अनिकेत सावंत करतोय. 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत या 3 चेंडूंमध्ये त्याने हाताळले, तर एका चेंडूवरती मात्र एकेरी धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर वरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 0-1-0-1 असं मात्र या मागील 4 बॉलचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. एक योग्य ते नियंत्रण मात्र अनिकेत सावंतच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय नावेद. टॉस चेंडू होता, लॉफ्ट केलंय. बघूया मात्र या वेळेला काय घडतंय. 1 बाउन्स मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत सीमा रेषेच्या बाहेर जाताना आणखीन एक आरके चषक चौकार येताना पाहायला मिळतो तो नावेदच्या बॅटमधून. 4 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. 21 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. 21 धावा बिनगडी बाद शिफा स्ट्रायकर्स मलाड विरोधात मात्र सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग. यानंतर शिव 11 घाटकोपर आणि उमर थंडर्स अंधेरी या 2 संघांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा आहे शिफा स्ट्रायकरला. काळा चौकीच्या या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा रंगारंग खेळ आपल्याला या 2 दिवसांमध्ये अनुभवायला मिळेल. आज दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आणि उद्या दिनांक 1 डिसेंबर 2024 अशा 2 दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई आणि उपनगरातले 16 संघ या स्टेशन वाईज क्रिकेटच्या संकल्पनेतून खेळताना आपल्याला दिसतील. या वेळेला मात्र जबरदस्त फटका गॅप मध्ये 1 बाउन्स 4 धावांसाठी. कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली जाते या फटक्यासोबत. आणखीन एक चौकार येतो तो नावेदच्या बॅटमधून आणि या दुसऱ्या षटकाची समाप्ती मात्र या चौकारासोबत होताना पाहायला मिळते. 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 12.5 धावांच्या सरासरीने जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. एक चांगला स्टार्ट दिलाय. इंग्रजीत असं म्हटलं जातं की वेल बिगन इज अ हाफ डन आणि मला वाटतं बऱ्यापैकीची धावसंख्या या पहिल्या 2 षटकातून फलंदाजांना जमवण्यामध्ये यश मिळाले. 62 धावांचा पाठलाग करायचा असताना सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत 25 धावा जमवल्या शिफा स्ट्रायकरच्या सलामीच्या जोडीने. एका बाजूला डावखुरी हाताचा फलंदाज झैद तर दुसऱ्या बाजूने मात्र आक्रमक सुरुवात करून देतोय तो नावेद.
पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सुमित आवटे आता मात्र क्षेत्ररक्षकावरचं बंधन हटलेलं आहे. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहेत. एकी 11 काळा चौकी आयोजित माननीय श्री रवींद्र कोरडे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा शहीद भगतसिंग मैदान अभोदयनगर काळा चौकी मुंबई नंबर 33 आज पहिला दिवस आपण बघतोय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिला चेंडू मात्र बीट होताना जैद पाहायला मिळेल. निर्धाव चेंडून मात्र ओव्हर नंबर 3 ची इथे सुरुवात झाली आहे. अनिकेतचं एक चांगलं षटक या अगोदर आपण पाहिलं. शेवटच्या 2 चेंडूंवरती मात्र 2 चौकार जरूर आले, परंतु सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. असं मात्र हे 10 धावांचं षटक ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण अनिकेत सावंत याच्या माध्यमातून पाहिलं होतं. सुमित मात्र निर्धाव चेंडून सुरुवात करतोय आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाची आणि सांघिक मात्र तिसऱ्या षटकाची. सुंदर चेंडू पाहायला मिळेल, हीच खासियत राहिली आहे सुमित आवटेची. परंतु पंचांनी मात्र या वेळेला एक योग्य तो निर्णय तिकडे घेतलाय. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा होता. फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेरचा चेंडू मात्र हाताळल्या गेल्यानं व्हाईट बॉलचा इशारा पंच अवे परब सरांच्या माध्यमातून कळवला जातोय. एक एक्स्ट्रा रन, एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. विपुल पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या वेळेला स्टेप आउट झाले. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याच्या वरून प्रयत्नामध्ये प्रॉपर संपर्कात येत नाहीये चेंडू. मिस टाइम स्ट्रोकमुळे एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल ते झैदला. रनिंग बिटवीन द विकेट खूप जबरदस्त पाहायला मिळाले या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. चांगला ताळमेळ दिसून येतोय, चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन दिसून येते या दोन्ही फलंदाजांमध्ये. एक चांगली बॉन्डिंग दिसून येते. सिंगल डबल सोबत चौकारांचाही मारा त्या ठिकाणी नावेदनं मगासपासून सुरू केलाय. या वेळेला मात्र त्याच्या समोर सुमित आवटे. पुन्हा एकदा कॉर्नर मध्ये वाईडिश लॉंग ऑन वर 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आणखीन एक चौकार नावेदच्या बॅट मधून येताना बघायला मिळतोय. लाजवाब बॅटिंग नावेदच्या बॅट मधून मात्र आणखीन एक जबरदस्त चौकार ऑन साइडला टार्गेट केलं. या वेळेला बऱ्यापैकी मात्र नावेदच्या बॅट मधून खेळले गेलेले फटके आपण गॅप मध्ये जाताना बघतोय. एका बाजूने झैद मात्र एक शांत संयमी खेळ करतोय, तर दुसऱ्या बाजूने मात्र नावेद आपली आक्रमकता दाखवतोय मैदानावर. संघाच्या धावफलकात मात्र बदल घडतोय. 31 रन 31 धावा धावफलकावरती या चौकारानंतर. थोडं की जरूरत आहे असंच म्हणावं लागेल, कारण 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्ध्या धावा बनवल्यात, अर्ध्या धावा अजून बनवायच्या आहेत. सुमित आवटीवरती आक्रमण केलंय नावेदने. या वेळेला मात्र बॅटची घेतली कडा. लॉंग शॉट रिझन कडे बॉल जाताना 2 खेळाडूंच्या मधून मात्र क्षेत्ररक्षकांच्या मधल्या रस्त्यातून मात्र चेंडूने जागा शोधून काढली आहे. आणखीन एक चौकार मात्र येताना पाहायला मिळेल तो नावेदच्या बॅट मधून. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. विकेट किपर आणि स्लिपच्या मधून मात्र बॉल पाठीमागे जाताना हा 4 धावांचा फटका नावेदसाठी आणि शिफा स्ट्रायकर मलाड संघासाठी आणखीन 4 धावा. सुमित आवटी मात्र नाराज. हा झेल टिपण्याची कुठेतरी संधी होती, ती संधी हातातून मात्र गमावली आहे सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग संघाने. पुन्हा एकदा हाच प्रयत्न आहे आणि या वेळेला मात्र बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. सुमित आवटीने पटकावली आहे पहिली विकेट. नावेद बॅक टू दी पवेलियन. हा पहिला धक्का शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला लागत असताना फर्स्ट विकेट डाऊन. आता मात्र थोडीशी नाराजी पाहायला मिळते, परंतु बऱ्यापैकीच्या धावा नावेदच्या बॅट मधून आल्या, त्यामुळे जास्त चिंतेची गरज नाहीये त्या ठिकाणी शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला. एक मोठा बॅटिंग युनिट घेऊन मात्र शिफा स्ट्रायकर्स मलाड संघ मैदानावर दाखल झालाय. 35 धावा असताना मात्र हा पहिला धक्का लागतो शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, परंतु उद्याच्याही दिवसात असेच नावाजलेले स्टेशन वाईज क्रिकेट मधले 8 संघ, ज्यामध्ये पहिला सामना असेल उद्याच्या दिवसात उमेश 11 खार विरुद्ध VAK रॉयल्स ट्रॉम्बे मानखोर्द. दुसरा सामना होईल जान्हवी शिवशक्ती गोरेगाव विरुद्ध शिवडी मुंबईकर. तिसरा सामना अबुदयनगरचा राजा काळा चौकी कॉटन ग्रीन
विरुद्ध प्रिवान RR11 दादर आणि शेवटचा सामना होईल तो कॉस्टो 11 कुलाबा आणि आयनॉक्स वॉरियर चेंबूर या दोन संघांमध्ये। या स्पर्धेचे सहप्रायोजक म्हणून एकी 11 काळा चौकी, MB स्पोर्ट्स अर्थात मयुरेश भवर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य। फुलटॉस बॉल आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार, बॉल जातोय सीमारेषा पार, येतोय एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार। श्री मैदानाच्या आतमध्ये आले आणि आल्या आल्या श्रीने मात्र आपले इरादे जाहीर केलेत। आपले इरादे स्पष्ट करताना हा पहिला षटकार श्रीच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन वरून हा षटकार आल्यानंतर होते दुसऱ्या समित आउटीच्या षटकाची समाप्ती, तर संघाच्या तिसऱ्या षटकाची समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 41 या आकड्यावरती। सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजून 21 धावांची आवश्यकता। आजच्या दिवसात मात्र सिद्धिविनायक 11 विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स मलाड असा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। दुसऱ्या सामन्यात आपण खेळताना बघणार आहोत ते उमर थंडर्स अंधेरी विरुद्ध शिव 11 घाटकोपर या दोन संघांना। तदनंतर मात्र विजेता विरुद्ध विजेता असा सामना होईल आणि मग पुढील 4 संघ त्यामध्ये ओम साई बँड्रा विरुद्ध मेमन रिअल इस्टेट 11 जोगेश्वरी अर्थात MRE 11 जोगेश्वरी आणि चौथा सामना म्हणजे शेवटचा सामना जो आपण बघणार आहात तो श्री स्वामी समर्थ 11 वरळी विरुद्ध बादशाह 11 मानखुर्द या दोन संघांमध्ये। एक 11 काळा चौकी, MB स्पोर्ट्स काळा चौकी, स्पोर्टिसॅक लालबाग, त्याचबरोबर श्री साई ट्रॉफी वाडा, नवनाथ प्रोलिंग स्पोर्ट्स, SSS YS स्पोर्ट्स, AC इव्हेंट्स अर्थात आमचे सहकारी चक्रू रावल आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर प्रशांतजी म्हात्रे यांचा म्हात्रेंचा महाराजा हे आमच्या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत। भीमर चेंडू आहे का पाहूया। येस, पंचांनी आपला एक उजवा हात बाहेर काढलाय, बॉलला मात्र पाठवलं झैदने पॉइंटच्या डोक्याच्या वरून, 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर, 9+4 धावा म्हणजे एकंदरीत 5 धावांची भर पडेल धावफलकावरती। सुशांत गोलंदाजी मार्कवरती आले, डावखुरे आताची गोलंदाजी घेऊन ओव्हर द विकेटचा मारा असताना पहिला चेंडू मात्र कुठेतरी हातातून निसटल्यासारखा वाटला आणि अबोव द वेस्ट कमरेवरचा मारा केल्या कारणानं पंचांनी मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे दंडित केलं आणि त्या फुलटॉस भीमर चेंडूचा पुरेपूर समाचार घेण्यामध्ये मात्र झैदनेही काही कसर सोडलेली नाहीये। डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरून हा चौकार आणि त्याचबरोबर नो बॉल अशा एकंदरीत 5 धावा पहिल्या चेंडूचा हा खेळ मात्र सुरू झालेला बघतोय। ओव्हर नंबर 4 मधून डावखुरे आताचा गोलंदाज विरुद्ध डावखुरे आताचा फलंदाज असा सामना आहे। या वेळेला मात्र परफेक्ट ब्लॉक केलं, अगदी जखडून ठेवलं या चेंडूवर फलंदाजाला, पायचीतसाठी मागणी केली परंतु पंचांनी मात्र हा अपील फेटाळून लावलाय। प्रीहिटचा चेंडू होता त्यामुळे अपील करताना मात्र थोडासा विचार करायची गरज होती। पुन्हा एकदा मात्र सुशांत अप टू द मार्क येताना स्ट्राइक वरती मात्र डावखुरे आताचा फलंदाज झैद आपल्याला बघायला मिळतोय, त्याच्या सोबत मात्र श्री, त्याच्या बॅटमधून मात्र मगाशच्या शेवटच्या बॉलवर एक षटकार। या वेळेला मात्र आक्रमण केलंय झैदच्या बॅटमधून, चेंडू मात्र व्यासपीठाच्या दिशेने जाताना 6 धावा मात्र या ठिकाणी पंच आपले दोन्ही हात आसमंताकडे उंचावतायत आणि षटकाराची घोषणा करतायत आणि या षटकारासोबत मात्र आता संघाच्या धावफलकावर एक मोठा बदल घडलेला पाहायला मिळतोय। अर्धा डझन धावांची भर पडते धावफलकावरती आणि धावसंख्या मात्र 50 अप, 50 अधिक धावा या ठिकाणी मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। बावन्न धावा एका गड्याच्या मोबदल्यात, 10 धावांची गरज आहे। या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू दिशाहीन गेंद गोलंदाजी करत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनकडे मात्र दिशा दाखवण्याचं काम झैदने पुन्हा एकदा केलंय। आणखीन एक चौकार मात्र झैदच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळेल आणि अगदी आता विजयाच्या उंबरट्यावर उभा राहिलेला दिसतोय तो शिफा स्ट्रायकर्स मलाड संघ। अतिशय जलद गतीनं, आक्रमकतेनं आणि विस्फोटतेने बॅटिंग केली आहे शिफा स्ट्रायकरच्या सलामीवीर फलंदाजांनी। 6 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी या चौकारानंतर। पुन्हा एकदा मात्र आता या वेळेला लेंथ आणि लाईन मध्ये खूप चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं ते सुशांतच्या माध्यमातून, परंतु एक धाव काही थांबवू शकलेले नाहीयेत।
डीप मिड विकेट कडे जात असताना मात्र एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट करतोय, तर दुसऱ्या बाजूने श्री सुद्धा काही मागे हटणारे फलंदाज नाही आहेत. मगाशी त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण आलेला पाहिलाय आणि पुन्हा एकदा मात्र श्रीला संधी मिळते. अवघ्या 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाला. यानंतर उमर थंडर्स अंधेरी आणि शिव 11 घाटकोपर दोन्ही संघांनी तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी. मी शिव 11 घाटकोपर संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शिव 11 घाटकोपर, आपण जिथे कुठे असाल, कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विकेटचं मात्र पतन होतंय, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय श्री. दोन्ही फलंदाज जसं बघायला गेलं तर आपण कॉट बिहाइंड झालेत. सुमित औटीच्या खात्यामध्ये एक विकेट आहे, तर त्याचबरोबर सुशांतच्या खात्यामध्ये आता मात्र सफलता आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर फिरोज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल तो श्रीच्या जागेवर. आणि आले आले स्विच हिट केलाय, बॉलला पाठवलंय डीप पॉइंट वरून सीमारेषेच्या बाहेर. हा विजयी षटकार ठोकलाय फिरोजने आणि सामन्याची होते समाप्ती. विजेता ठरलाय या सामन्यामध्ये शिफा स्ट्रायकर्स मलाड. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन शिफा स्ट्रायकर्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग. पहिल्याच सामन्यामध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग संघाला. तर पहिल्या सामन्याचा विजेता ठरला तो शिफा स्ट्रायकर्स मलाड. आणि या 62 धावांचा पाठलाग करायचा असताना वैयक्तिक 27 धावांची खेळी करणारा नावेद ठरतो या सामन्याचा सामनावीर. नावेदला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. मी सन्माननीय बबनजी साळगावकर आणि महेशजी जाधव यांना विनंती करेन आपण हा सामनावीराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते प्रदान करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आइए नावेद जी, प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड आपको देकर हम सम्मानित करेंगे. आज सन्मान मूर्ती रवींद्र कोरडे साहेबांचे स्नेही आणि आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय बबनजी साळगावकर आणि महेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत तो नावेद यांना. अवघ्या 4 षटकांमध्येच मात्र 62 धावांचा पाठलाग पूर्ण केला तो शिफा स्ट्रायकर्स मलाड संघाने आणि त्यापैकी मात्र 62 धावांचा पाठलाग करायचा असताना 27 धावांची वैयक्तिक खेळी करणारा नावेद ठरतो या सामन्याचा सामनावीर. बबनजी साळगावकर आणि महेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नावेदला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. एक विस्फोटक खेळी केली ती नावेद यांनी, वैयक्तिक 27 धावा बनवून या सामन्याचा सामनावीर म्हणून त्याला आपण हे पारितोषिक जाहीर करतोय. सामनावीराची ही आकर्षक अशी ट्रॉफी सन्माननीय राजू कदम सरांच्या सौजन्याने आपण नावेदला देऊन सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक असं टी शर्ट ज्यांच्यासाठी आम्हाला सौजन्य लाभलं ते मंदारजी गुरव यांचं आणि त्याचबरोबर एक आकर्षक अशी कॅप नवनाथ गाडवे सरांच्या माध्यमातून. तर सौजन्य आहे ट्रॉफीसाठी ते मात्र राजू कदम सरांचं. त्याचबरोबर एक आकर्षक असा एनर्जी ड्रिंक आपण सन्माननीय बबन साळगावकर साहेबांच्या सौजन्याने आपण या खेळाडूला देऊन सन्मानित करत आहोत. कांग्रेचुलेशन नावेद भाई, पहली मैच में बहुत बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन रहा आपका और आपकी टीम का भी. तो क्या कहना चाहोगे इस पहले मैच की जीत के बारे में और यहाँ से आगे कैसा आपका जर्नी रहेगा और क्या स्ट्रेटेजी रहेगी इस पूरी टूर्नामेंट के लिए?
ये मैच खेल के तो बहुत अच्छा लगा और सामने बहुत अच्छे बॉलर्स थे, प्रोफेशनल्स बॉलर थे, तो मुझे और कॉन्फिडेंट मिल गया है और टीम स्पिरिट की वजह से मैंने अच्छा गेम कर दिया। तो इस टूर्नामेंट को देखते हुए ऐसा लगता है कि लोकल प्लेयर्स के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म आज AK11 और रवि कोरडे साहब ने यहाँ पर आपको उपलब्ध करके दिया है। हाँ जी, इनका बहुत बहुत शुक्रिया कि हम जैसे प्लेयरों के ये प्लेटफॉर्म खेलने मिलता है इतना अच्छा, और इतना अच्छा टूर्नामेंट और ऑर्गेनाइजेशन भी बहुत अच्छा किया है इन्होंने। जैसे कि आपने देखा सुमित अवटी जैसे गेंदबाज आपके सामने गेंदबाजी कर रहे थे, तो उनके सामने खेलने का अनुभव कैसा रहा और कितना अच्छा लगा आज इस पहले पारी में या पहले मैच में आपका जो परफॉर्मेंस था? उनके सामने खेल के बहुत अच्छा लगा क्योंकि वो प्रोफेशनल प्लेयर है और उनके मैचेस हम देखते आए हैं, तो उनके सामने खेल के बहुत अच्छा लगा। तो ज्यादा वक्त ना लेते हुए फिर से एक बार आपको बहुत सारी शुभकामनाएं देंगे इस पूरे टूर्नामेंट के लिए और आपका काँग्रॅच्युलेशन्स करेंगे और अगले मॅच के लिए बहुत सारी शुभकामनाएं आपको और आपकी टीम के लिए। तर हा होता पहिल्या सामन्याचा सामनावीर नावे जो वैयक्तिक 27 धावा बनवून शिफा स्ट्रायकर संघाच्या विजेत्या संघाचा खेळाडू राहिला आणि यानंतर आता मात्र जास्त वेळ आपण वाया न घालवता लगेचच नवीन सामन्याकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी मात्र उमर थंडर्स अंधेरी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि जशी या नवीन सामन्याची सुरुवात होईल माझ्या समोर मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडला जाईल, आपल्याला नवीन आवाज ऐकायला मिळेल तो माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा। धन्यवाद। तसेच या अगोदर जो सामना झाला शिफा स्ट्रायकर्स मालाड आणि सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग या दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीने या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण देणार आहोत, ते स्वीकारण्यासाठी मात्र या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय। सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग आणि त्यांच्या विरोधात खेळलेला संघ शिफा स्ट्रायकर्स मालाड। आपको भी एक सम्मान चिन्ह दिया जाएगा। शिफा स्ट्राइकर्स मलाड, आपको भी मैं फिर से एक बार प्रेजेंटेशन बॉक्स में आने की रिक्वेस्ट करूंगा। मैन ऑफ द मैच का अवार्ड तो अब दे चुके, लेकिन यहाँ पर आपको इस टूर्नामेंट में सहभागी होने के लिए एक छोटा सा सम्मान चिन्ह हमारे रवि कोरडे साहब द्वारा यहाँ पर रखा गया है, वो देकर हम आपको यहाँ पर सम्मानित करेंगे। और रवि कोरडे साहब को आपने यहाँ पर जन्मदिन की शुभकामनाएं दी है, तो आपका भी बहुत बहुत धन्यवाद यहाँ पर इस टूर्नामेंट में आपका टीम लेकर आने के लिए। और इस ट्रॉफी के लिए हमें स्पॉन्सरशिप मिली है हमारे मार्गदर्शक प्रवीण जी शिंदे साहब, जिन्होंने ये ट्रॉफी हमें स्पॉन्सर की है, उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा, उनके भी मैं आभार